तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सचिन वातर ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो। तर आपण आत्ता आलो आहोत पण विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती की जे की आज जेणेकरून आपल्या पाठीमागे बघू शकतात बोगे आलेले कोच आलेले आहेत आणि इंजन समोरती गेलेले आहे ते की आता काही वेळात रिटर्न वापस येणार आहे गाडी अवघ्या काही 5 ते 10 मिनिटात मित्रांनो। तर आज गाडी CRS साठी आलेली आहे। या रेल्वे मार्गाची चाचणी होणार आहे, प्रथमदर्शी चाचणी होणार आहे। त्या चाचणीसाठी हा तामझाम झालेला आहे, उद्घाटन सोहळाही वगैरे झालेला आहे। तर तोही लॉंग व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणारच आहे मित्रांनो। तर आजचं जे कार्य आहे त्याच CRS साठी गाडी आलेली, काही वरिष्ठ अधिकारी गाडी जे ट्रॉली आहे ट्रॉल्या घेऊन पुढे गेलेले आहेत, इन्स्पेक्शन करत आहेत रोळाचं। आणि आता हे जे आहे पाठीमागे जी माझी बोगी आहे ह्या बोगीचंही काही वेळातच इथनं बोगी मार्गस्थ होणार आहे आपल्या बीडच्या दिशेने मित्रांनो। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे आजचं हे CRSचं काम काही वेळात कंप्लीट झाल्यानंतर ही बोगी मार्गस्थ होणार आहे आपल्या बीडच्या दिशेने ही गाडी येणार आहे मित्रांनो। तर ह्या व्हिडिओचा लॉंग जो व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सगळ्याला बघायला भेटेल मित्रांनो। तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, त्यावेळेस पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इम्प्रेटिव्ह माहिती आहे व्हिडिओमध्ये। तर तोही व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा। आता अशा प्रकारे गाडी समोर रिटर्न घेऊन गाडीने कोच पाठीमागे आणलेला आहे, इंजिन समोरती आहे। शकतात मित्रांनो, गाडी रिटर्न वापस आलेली आहे आणि रिटर्न येऊन गाडी पाठीमागे चाललेली आहे। आता आमचे अद्वान सर पण आहेत पाठीमागे। काही सेकंदात गाडी त्या डब्याला अटॅच होणार आहे। अटॅच झाल्यानंतर जे काही निर्देश असतील रेल्वे प्रशासनाचे, गाडी नगर साईडला घेऊन जायची का बीड साईडला घेऊन जायचं, त्या निर्देशाची वाट बघेपर्यंत गाडीला हलता येत नाही, हिरवगंदी दाखवता येत नाही। आणि आता हिरवा कंदील दाखवला ही गाडी आपापल्या रूटच्या दिशेने रवाना होणार आहे। शक्यतो गाडी बीडच्या दिशेनेच रवाना होणार आहे। तर हे आहे आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनचं हे विहंगम दृश्य, खूप सुंदर असं दृश्य आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन। बघू शकतात मित्रांनो, अशा पद्धतीने विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती कोच बदलण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे। छान अशी, आणि आता स्टॉप केलेलं आहे काही अधिक
बघत आहेत काही अधिकारी लोक. सिक्युरिटी रिझन फर्स्ट असतं, सिक्युरिटी बघत येतात वरती आणि नंतरच प्रत्येक गोष्टीला हिरवा कंदील असतो. अशा पद्धतीने आता ही गाडी इथे येऊन जुटणार आहे. आता गाडी रिव्हर्समध्ये गाडी येत आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्या पॉइंटला हा पॉइंट जोडणार आहेत आणि ह्या कोचला हा कोच अटॅच करणार आहेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने गाडी रिटर्न येत आहे. या पॉइंटला हा पॉइंट जुटवणार आहेत. अवघ्या काही सेकंदात गाडी आणि कोचला कोच सुटलेला आहे मित्रांनो, बघू शकतायत. आता काही वेळच असणार ही गाडी बीडच्या दिशेने रवाना होईल का अहमदनगरच्या दिशेने रवाना होईल, याचे जोपर्यंत त्यांना निर्देश येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटीज नसते. अशा प्रकारे आपलं हे विगनवाडीचं हे छोटंसं रेल्वे स्टेशन, इथं सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत रेल्वेच्या. आता बघू शकतात मित्रांनो, फायनली आपण विगनवाडी हे रेल्वे स्टेशन सोडलेलं आहे. विगनवाडी रेल्वे स्टेशन सोडून आता गाडी बीडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे मित्रांनो. हा असा जबरदस्त हा प्रवास राहणार आहे मित्रांनो, बघू शकतात मित्रांनो तुम्ही. गाडी मार्गस्थ झालेली आहे आपली आणि अशा प्रकारे गाडीने आता विगनवाडी रेल्वे स्टेशन सोडून गाडी चाललेली आपल्या पुढच्या स्टेशनला मित्रांनो, बघू शकतात तुम्ही. अशा प्रकारे गाडी आहे आणि हा प्रवास खूप संस्मरणीय राहणारा छोटासा प्रवास आहे. आपल्या रायमोहा विगनवाडी अशा ह्या स्टेशनचा हा छोटासा प्रवास आहे मित्रांनो, बघू शकतायत. इधर खोल सकते है, खोल सकते क्या इसको, कोई दिक्कत नहीं. तर आता फायनली तो दिवस आपला आलेला आहे आणि आता आपण बीड रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघलेलो आहोत मित्रांनो, बघू शकतायत. हा कोच आहे, बोगी आहे, पॅसेंजर गाडी आहे, स्पेशल गाडी आहे. या गाडीत आपण बसलेलो आहोत मित्रांनो. तर तुम्हाला बाहेरचंही दृश्य दाखवतो मी. अशा प्रकारे आज आपलं बीडकरांचं जे स्वप्न आहे ते आज कंप्लीट होणार आहे मित्रांनो. आणि बीडकर आज खरंच गाडी बघून बीडकरांच्या खुशीचा ठिकाणा सांगू शकत नाही. तर बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे गाडीत आम्ही बसलेलो आहेत आणि आता आपण निघलेलो आहेत आपल्या बीडच्या दिशेने. अशा प्रकारे इथलं हे विहंगम दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आता बघू शकतायत विगनवाडी रेल्वे स्टेशन सोडलेलं आहे आणि गाडी पुढील प्रवासाला आपल्या निघलेली आहे. अशा प्रकारे हे आमचे मित्र गोकुळ जाधव हे सुद्धा व्हिडिओ काढत आहेत मित्रांनो. तर बघू शकतायत विगनवाडी रेल्वे स्टेशन आपण सोडलंय. गाडी आपली आता बीडच्या दिशेने निघत आहे मित्रांनो. खूप लोकांनी प्रतीक्षा केली आणि तब्बल 40-50-60 वर्ष लोकांनी लढा दिला, झुंजले लोक. काही लोकांनी सिनेमा स्टाईल आंदोलन केले, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, भरपूर लोकांनी ह्या 275 किलोमीटरच्या रेल्वे प्रवास मार्गासाठी खूप असे कष्ट घेतलेले आहेत. आणि आज फायनली तो दिवस उजळला आणि गाडी आता आपली चाललेली आहे आपल्या बीड रेल्वे स्टेशनकडे, बघू शकतायत. अशा प्रकारे हा मार्ग कंप्लीट झालेला आहे. अवघ्या काही दिवसात
गाडी पूर्वत्र सुरू होणार आहे आणि डेली रुटीनला गाडी निघणार आहे. तर बघू शकतायत आणि खूप एक्साइटेड होते बीडकरांना. ही गोष्ट खूप नवीन होती, ती आज प्रत्यक्षात गाडी उतरत आहे. आणि आता हा प्रवास सुखकर झालेला आहे. गाडी बीडच्या दिशेने निघलेली आहे. बघू शकता तिथं स्टॉप केलेलं आहे. इथं गाडीचे इंजिन वगैरे चेंज करण्यासाठी जो पॉइंट असतो तो पॉइंट इथं दिलेला आहे, सेफ्टी पॉइंट. त्याच्यानंतर रूळ वगैरे नाही इकडं साईडला, सिंगल लाईन आहे. बघू शकतात अशा प्रकारे सुंदर असा हा प्रवास होणार आहे आपल्या विगणवाडी ते बीड रेल्वे स्टेशनचा. अद्यापही बोर्डचं कव्हर वगैरे नाही काढलेलं. सकाळीच गाडीच्या रुळाचं एक भूमिपूजन रुळाचं एक पूजन झालेलं आहे आणि श्री गणेशाचं नाव घेऊन गाडी ही मार्गस्थ झालेली आहे आपल्या बीडच्या दिशेने मित्रांनो. तर मित्रांनो, असेच आम्ही नवीन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह देणार आहोत. नवीन इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर नक्कीच आज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो. पण तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब रूपी प्रेमामुळे आम्हाला नवीन संकल्पना भेटते, नवीन ठिकाणी आम्हाला जाण्याचा चान्स भेटतो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा जो एक आम्ही विडा उचललेला आहे तो कुठंतरी पूर्ण झाल्यासारखं वाटतो